नमस्कार. दिनांक 9 मे. कथेचं शीर्षक आहे आता दत्त विसरा. कोण विधिनिषेध निर्गुण पथी विचारता, असा वामन बुवांना उपदेश करून महाराज खास बागेत गेले. तेथेही दर्शनासाठी दाटी झाली असता महाराज भागीरथी नावाच्या गाईला व तिच्या कल्याण नावाच्या खोंडाला घेऊन पायात खडावा, हातात दंड कमंडलू अशा अवधूतांच्या आविर्भावात उभे राहिले. ते पाहून लोकांनी दत्तगुरूंचा गजर केला. महाराज म्हणाले, आता दत्त विसरा, कुत्रे भुंकून उपाशी मरतील. गहिनीनाथांचा एक उपदेश आहे. आकाश तडतडी, मेरू हा कडाडी, तरी आत्मसुख गोडी, सांडू नये. वायू जरी सुटे, ब्रह्मांड हे आटे, तरी आत्मनिष्ठे भंगो नेदी. अगदी असाच उपदेश वामन बुवांना महाराजांनी केला. निर्गुणाच्या वाटेवर चालताना म्हणजे निर्गुणाची उपासना करताना सगुण देहाला कितीही क्लेश झाले तरी त्याकडे दुर्लक्ष देऊ नये. निष्ठेने उपासना चालूच ठेवावी. देहाचे काय व्हावयाचे ते होवो, त्याची काय एवढी किंमत, असे बोलून महाराज वडा खालून उठले आणि खास बागेत जाऊन बसले. तेथेही दर्शनासाठी अपार गर्दी लोटली. इसवी सन 1876च्या दत्त जयंतीला महाराजांनी आपल्या निर्गमनाचे पहिले वहिले जाहीर सुतोवाच केले. बावडेकर पुराणिकांनी त्यांना अर्पण केलेली गाय तेथे जवळच होती. तिला एक खोंडही झाले होते. त्या कपिलेचे नाव भागीरथी व खोंडाचे नाव कल्याण. ही नावेही महाराजांनीच ठेवली होती. त्या गायीच्या पाठीवर हात ठेवून ते उभे राहिले. पायात खडावा, हातात दंड कमंडलू धारण केलेले महाराज त्यावेळी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त स्वरूपात सर्वांना दिसू लागले. प्रचंड संख्येने जमलेला तो जनसमुदाय क्षणार्धात तटस्थ आणि शांत झाला. काही क्षण असे शांततेत गेले आणि संथ शांत जलाशयाला अचानक चुबुक डुबुक असा आवाज करीत एक हलका असा हेलकावा बसावा तसा झाले. या सुबक दर्शनाने हेलावून गेलेल्यांच्या तोंडून अकल्पितपणे दत्तमाय दत्तमाय असे उद्गार निघाले. तेव्हा महाराज म्हणाले, आता दत्त विसरा. स्तंभवत झालेल्या लोकांना त्या शब्दांचे गांभीर्य न कळण्याआधीच पुन्हा महाराज म्हणाले, कुत्री भुंकून उपाशी मरतील. तरीही त्यातील अशुभाची चाहूल कोणास लागली नाही. पाया पडण्यासाठी मात्र तेथे झुंबड उडाली. आपल्या जाण्यानंतर सारे भक्त सेवेकरी व्यर्थ आपापसात भांडतील आणि आपण केलेले लौकिक व पारमार्थिक प्रबोधन विसरून जातील, हा त्यांच्या बोलण्याचा भावार्थ होता. क्षुल्लक हेवे दावे जपून मी तू करीत सारी उपासना व्यर्थ निष्फळ होईल, हा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. तो त्यावेळी कोणी ध्यानात घेतला नाही आणि आजही कोणी ध्यानात घेत नाही. महाराजांचे उपदेश आणि त्यांची शिकवण यांची प्रचाराची साखळी निर्माण होण्याऐवजी मठ मंदिर संस्थाने आपले श्रेष्ठत्व आणि निराळेपण दाखवण्यात गुंतून पडतील, असा संकेत त्यांनी त्या शब्दातून प्रकट केला. तो किती खरा होता हे आज समक्ष सर्वांना दिसते आहेच. धन्यवाद.